नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण घेणार आहोत बांधावरल्या देवाचं दर्शन। मित्रांनो, बांधावरला देव म्हणलं की आपल्या डोक्यात पटमिना मित्रांनो येतं की आपण घेणार आहोत म्हसोबाचं दर्शन। म्हसोबा म्हणजे मित्रांनो आपल्या शेताचं रक्षण करता, आपल्या शेताचं रक्षण म्हसोबा रायाच करत असतो मित्रांनो। तर चला आपण घेऊया म्हसोबाचे दर्शन। मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्रांनो, आपला आहे खारा म्हसोबा। म्हसोबाचे मुख्यतः दोन प्रकार असतात मित्रांनो, एक म्हणजे खारा म्हसोबा आणि एक म्हणजे गोडा म्हसोबा। आपला आहे खारा म्हसोबा मित्रांनो। तर चला घेऊयात आपण आपल्या म्हसोबाचं दर्शन। तर मित्रांनो, म्हसोबाचं दर्शन घ्यायला जात असताना आपले वडील काढत होते आंब्याचा उतारा करत होते आणि जाता जाताच आपल्याला भेटले भारत मामा, जे की शेळे आपल्या रानामध्ये कधीही येऊन चालतात। तर मित्रांनो, असंच आपण चालत चालत पुढे जाऊयात। आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की एक खारा म्हसोबा आणि गोडा म्हसोबा, तर त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो की खारा म्हसोबा म्हणजे काय असतं आणि गोडा म्हसोबा म्हणजे काय असतं। खारा म्हसोबा म्हणजे मित्रांनो, ज्याला की नॉनव्हेज चालतं, ज्याला की बकरं, कोंबडं, दारू, गांजा हे सर्व गोष्टी चालतात, याला म्हणतात मित्रांनो खारा म्हसोबा। आणि ज्याला की ह्या गोष्टी चालत नाहीत, म्हणजे फक्त गोड नैवेद्य चालतो, त्याला म्हणतात मित्रांनो गोडा म्हसोबा। तर मित्रांनो, वाट अशी भयंकर होती, आपल्या शेतामध्ये वाटा भयंकर आहेत मित्रांनो। आपण शेतात बांधणी आपण चाललेलो आहोत म्हसोबा रायाच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो, ह्या काट्याकुटाच्या रस्त्याने आपण चाललेलो आहोत म्हसोबाच्या दर्शनासाठी। म्हसोबा म्हणजे म्हसोबा राया आणि आमचं दैवत असलं मित्रांनो, आमच्या शेताचं रक्षण आमचा म्हसोबाच करतो। आजपर्यंत आमच्या शेतामधून कुठलीही गोष्ट केल्या गेली नाही मित्रांनो, आणि जरी गेली असेल तरी ते परत आणून टाकतो। एवढा आमचा जागृत म्हसोबा दुसरा तरी नसून म्हणजेच आपला महाकाल भगवान शिवाचा अवतार म्हणजेच म्हसोबा मित्रांनो। मग तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी पहिल्याच रोज तुम्हाला सांगितलं की खारो म्हसोबा आणि गोडा म्हसोबा। तर मित्रांनो, खारा म्हसोबा म्हणजे मटण, अंडी, गांजा, दारू हे काही ज्या म्हसोबा चालतं त्याला गोड गण म्हणजेच म्हसोबा आहे मित्रांनो। आपण आलेलो आहोत मित्रांनो सध्या म्हसोबाच्या जवळ। हे बघू शकता मित्रांनो, बोरीचं झाड भयंकर आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये इथं आमचा म्हसोबा बसलेला आहे। बांधावरला देव, आपला बांधावरला देव म्हणजे म्हसोबा मित्रांनो। बघू शकता हे आमचा म्हसोबा, हे बघू शकता मित्रांनो, एवढा तेजस्वी आमचा म्हसोबा मित्रांनो की कुठलंही कार्य जरी आमचं आलेलं असेल शेतामधलं, ते आलं तरी कसं आमचा म्हसोबा आमचा एवढा विश्वास आहे मित्रांनो।